नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर महाराष्ट्रामध्ये MBBS पासून ते BSc नर्सिंग गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट कॉलेजच्या काउन्सिलिंगसाठी आणि इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडून राहा। आज मी तुम्हाला BMSच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या कट ऑफ, फी स्ट्रक्चर आणि AIR सांगणार आहे। तर हे जे फी स्ट्रक्चर आहे ते 2023 ते 24 आहे। तर मी तुम्हाला कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर, कट ऑफ आणि AIR सांगणार आहे। तर ट्यूशन फीस आहे 1,62,896 रुपीज, डेव्हलपमेंट फीस आहे 17,104 रुपीज, कॉशन मनी आहे 10,000 रुपीज, युनिव्हर्सिटी एनरोलमेंट रजिस्ट्रेशन फी आहे ओपन कॅटेगरीसाठी 6,300 रुपीज, रिझर्व कॅटेगरीसाठी 2,600 रुपीज आहे। 15% इन्स्टिट्यूशनल कोटाचं फी आहे 18,100 रुपीज, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीस आहे 100 रुपीज, अश्वमेघा फीस आहे 500 रुपीज, अदर दॅन महाराष्ट्र AIQ साठी 12,300 रुपीज आहे। आता कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंटने किती स्कॉलरशिप दिली आहे ते मी तुम्हाला सांगते। ओपन आणि EWS साठी 50% ट्यूशन फीसमध्ये स्कॉलरशिप आहे। SC आणि ST कॅटेगरीसाठी 100% स्कॉलरशिप आहे, म्हणजे त्यांना फीसच नाही आहे। VJ आणि NT कॅटेगरीसाठी फक्त ट्यूशन फीसमध्ये स्कॉलरशिप भेटेल। हे मी तुम्हाला कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर सांगितलं आहे। आता मी तुम्हाला BMSच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या AAMC नालासोपाराचं कट ऑफ आणि AIR सांगणार आहे कॅटेगरी वाईज। SC कॅटेगरीसाठी 388 मार्क्स आहे आणि त्यांचं रँक आहे 2,48,491। ST कॅटेगरीसाठी 298 मार्क्स आहे आणि त्यांचं रँक आहे 4,24,281। VJ कॅटेगरीसाठी 443 मार्क्स आहे आणि त्यांचं रँक आहे 1,72,457। NT1 कॅटेगरीसाठी 393 मार्क्स आहे आणि त्यांचं रँक आहे 2,41,173। OBC कॅटेगरीसाठी 381 मार्क्स आहे आणि त्यांचं रँक आहे 2,59,765। ओपन कॅटेगरीसाठी 439 मार्क्स आहे आणि त्यांचं रँक आहे 1,77,273। NRI कॅटेगरीसाठी 221 मार्क्स आहे आणि त्यांचं रँक आहे 6,40,655।